हॅलो. माझ्या सिव्हिलच्या रिलेटेड फील्डच्या सर्व रावसाहेबांनो, काय बीएमसी साठी एवढं तुम्ही हे करतात, किती मेसेज मला. हा, मी समजू शकतो, सर्वेइंग आहे बाबा, सर्वेइंगचे न्यूमेरिकल जबरदस्त आहे, आता येईल त्याचे लेक्चर. पण बीएमसी, बिल्डिंग मटेरियल, अरे निव्वळ थिअरी, न्यूमेरिकलचा लवलेशही नाही, अशा सब्जेक्टला घाबरून गेले तर रावसाहेब कस काय बनणार? रावसाहेबा. आणि म्हणून माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये मग मी लहान स्वप्न दाखवत नाही. मुळात तू सिव्हिल ब्रँच का घेतली? गव्हर्नमेंट जॉब साठी घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस ही टॉपर येऊन बनते मित्रांनो, मिळते, टॉपर येऊन मिळते. बघा, तुम्ही जा एखाद्या पीडब्ल्यूडी इरिगेशन विभागाला, तिथल्या ज्युनियर सिनियर इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सला विचारून बघा, हे माझं हीच व्हिडिओ दाखवा बाबा, हे व्यक्ती बरोबर बोलत आहे का. जे ते सत्य सांगतो मित्रांनो. फक्त पासिंगच्या विचाराने करणार नाही होणार. तुला वाटत असेल नंतर होऊन जाईल माझ्याने, नाही होणार रे. अगोदर आता पण सुरुवात करायला लागते स्कोरिंगची. असा ऐन वेळेला अभ्यास करतोयस तू, आधीपासून करायचं. आता नेक्स्ट सेमला तरी चूक नको करू. नेक्स्ट सेमला सॉम, ऍडव्हान्स सर्विंग हे दोन गब्बर आहे. आपले लेक्चर बघजो तेव्हा सुरुवातीपासून, जून जुलै पासूनच. आता बघ, हे लास्ट युनिट जे आहे बिल्डिंग मटेरियलचं. आणि बरं, मुळात हे लेक्चर मी थर्ड टाइम रेकॉर्ड करतोय, तर थोडंसं आता मला इरिटेट होऊन गेलंय, कारण की 2-1 वेळा केलं ते करप्ट झालं एडिटिंग मध्ये वगैरे बरेच. आता तुमच्यासाठी छान नोट्स पण बनवली आहे युनिट नंबर 5, कारण काही विद्यार्थ्यांनी त्याच युनिटची रिक्वायरमेंट दिली आहे, युनिट 3 आणि युनिट 5. युनिट 5 शेवटी येतं, तर शेवटी तुम्ही जरा लक्ष नाही देत, सुरुवातीचं करून घेतात तरी हरकत नाही. तुमच्या तुमच्या मागण्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आता बघा, युनिट 5 चे जे पीवायक्यू आपल्याकडे केस स्कीमच्या 4 क्वेश्चन पेपर, त्याच्यातले जे क्वेश्चन आहे, त्यातले क्वेश्चन त्याचे आन्सर कोणत्याच बुक मध्ये असे व्यवस्थित दिलेलेच नाही. हे मी धनुष सर मी तयार केलेले तुझ्यासाठी हे सर्व क्वेश्चन पीवायक्यूतले आपले, विंटर 25, समर 25-26. आणि ही नोट तुम्हाला हवी आहे तर तुझं नाव, तुझी ब्रँच सिव्हिल आहे, पण सिव्हिल मध्ये सब ब्रँचेस आहे म्हणून सांगतो. तुझं नाव, तुझी ब्रँच आणि तुझं कॉलेज, या 3 गोष्टी लिहून मला व्हॉट्सअपला, आपला हेल्पलाईन नंबर तर तुम्हाला माहितच आहे, या युट्यूब चॅनलवरच आहे, तरी परत लिहून देतोय. या नंबरवर मेसेज करावा, व्हॉट्सअप, कॉल करायचा नाही, फक्त मेसेज कर. लागलीच याची पीडीएफ तुझ्या याला येऊन जाईल. पाठ करून घे. हे युनिट आहे 10 मार्कला आलेलं, मिनिमम प्रत्येक वर्षी 10 मार्कला आलंय. 10 ते 12-14 याची रेंज आहे. बघ बाबा, आता छान आहे, एकदम छान. हे तुला आता ऐन वेळेला अभ्यास नाही केला ना, हेच तुला तुझी मदत करेल. ऐन वेळेला तू युनिट 3 मधलं स्कॅप फोल्डिंग करायला जाशील तर तुझंच बोलत नाही जास्त, गमतीचा विषय असो. सर्विंगचे लेक्चर बघ जा आता आधीपासून आपले, तर चांगलं राहील. तो जरा टफ आहे, हा इतका निव्वळ थिअरी भरलेली. थेरी काय, न्यूमेरिकल मध्ये ठीक आहे, अडतोय गाडी, असू द्या. बघा किती सोपे क्वेश्चन आलेले, 2 वेळ आलेले. एनलिस्ट 4 टाइप्स ऑफ अ फ्लोअर. हे जे फ्लोअर असतात याचे 4 टाइप सांगा, फक्त एवढं 2-2 मार्कला आलेलं, 2 वेळा येऊन गेला. नुसतं ती शहाबाद फ्लोरिंग, कडपा फ्लोरिंग, ग्रॅनाइट फ्लोरिंग, सिरॅमिक टाइल्स, वुडन फ्लोरिंग, कॉन्क्रीट फ्लोरिंग. हे सब्जेक्ट जाऊ दे, तुझे पेरेंट्स आहे ना, ज्यांनी कधी ते सब्जेक्ट पाहिला नाही तुझा, त्यांना सुद्धा लिहिता येईल. फ्लोरिंग हे आपलं जे राहतो घरात, ज्याच्यावर पाय ठेवतो तू, ते इतकं छान सब्जेक्ट आहे. आता प्लास्टरिंग काय आपल्याला माहित नाही का, पेंटिंग माहित नाही का, तरी मी पूर्ण दाखवतोय, पूर्ण लेक्चर बघतो आता. आता हे आहेच बाबा क्वेश्चन आन्सरिंग. हे मी आता पॉइंटिंग एक आहे, पॉइंटिंग कुठे गेला तो बऱ्याच वेळ आलेला आहे. पेंटिंग वेगळं आहे आणि पॉइंटिंग वेगळं आहे. ओ आणि ए स्पेलिंग मध्ये फरक आहे. पेंटिंग पेंटिंग म्हणजे काय, कलर लावणे. पण पॉइंटिंग थोडं वेगळं आहे. मोर्टार वगैरे, चुनात लावतात, चुना सिमेंट लावणे. ठीक आहे. बघ आता जरा रशली गेल बाबांनो, हे खरंच मला मान्य आहे, तुम्ही काही जण म्हणणार सर जरा याच्यात आहे, पण काय सांगू मी आता, 3 वेळ तिसऱ्यांदा रेकॉर्ड करतो आणि सब्जेक्ट बरेच आहेत ना माझ्याकडे, हाच एकटा असं नाही. पण सर्विंगला तुम्हाला अतिशय छान मी सर्व खुश करून देईल. तू पण म्हणशील काय सर्विंग घेतलं सरांनी. हा बघ, हे बिल्डिंग फिनिशेस हे युनिट आहे, याच्यात असे टाईप आहे बाबा. प्लास्टरिंग आहे, रूफिंग आहे, फ्लोअर फिनिशिंग पासून स्टार्ट होते. नंतर पेंटिंग आहे, वॉर्निशिंग आहे, वॉर्निशिंग वगैरे वगैरे आहे. वॉर्निश आपण लाकडाला करतो, पेंट येतं, या सर्व गोष्टींना करतो. हा,
ठीक आहे, असो, हे काही कामाचं नाही तुझं. हा, हे सिलेक्शन क्रायटेरिया राहतो. कोणताही फ्लोअर तुला कोणतं बसवायचं आहे त्यासाठी हे सिलेक्शन क्रायटेरिया आहे. जर असे छान प्रश्न आले, विच आर द सिलेक्शन क्रायटेरिया किंवा रिक्वायरमेंट फॉर सिलेक्टिंग दी फ्लोअर, म्हणजे फ्लोअर बनवत असताना कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. जर असं आलं तर मित्र, हे 1 बाय 1 हे पॉईंट लिहायचे आणि बघ काहीतरी भरून द्यायचं त्याच्या पुढे, पण पॉईंट छान लिहायचे त्याच्या पुढे काहीतरी. आता तुला फ्लोरिंग करायची, म्हणजे काय म्हणतात फ्लोरिंगला मराठीत, जे काय म्हणतात ते, हा हा, समजून गेलं. ते इनिशियल कॉस्ट, आधी त्याचे भाऊ खर्च किती, नंतर ड्युरेबिलिटी किती टिकणार आहे. आता तू मॉलला करतोय तर टिकायला जास्त हवं. तुला जर गोठ्यामध्ये फ्लोरिंग करायची आहे गाया मशीनच्या इथं, तर तिथं ग्रेनाइट तर लावणार नाही ना आपण. ठीक आहे, ठीक आहे, हार्डनेस वगैरे वगैरे. बरं, या सर्व गोष्टी मी आता एक्सप्लेन करत बसलो तर बघ किती 32 आहे तुझ्यासाठी, आणि तुझं मन खुश होऊन जाईल. काय काय प्रेझेंट केलं सरांनी. हे बघ, हे फ्लोरिंगचे टाईप आहे बाबा, साईडला झालं, पाहून घे. मड फ्लोरिंग, मडचा जर तर चिखलचा, एवढा झाला आपला विषय गाया गोट्यांचा. वुड फ्लोरिंग ही जास्त करून ऑडिटोरियम मध्ये करतात. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, काय भारी क्वेश्चन आहे. 2 to 4 आहे असे. तर 2 मार्कचा. वाय वुडन फ्लोरिंग इज सिलेक्टेड इन ऑडिटोरियम. ऑडिटोरियम तुमच्या कॉलेजला असेलच, भाषण करतो ना आपण इथे जमलेला सर्व माझ्या. ठीक, स्पेशल त्याचंही थांब. हा, वुड फ्लोरिंग वाचून घे. स्टोन फ्लोरिंग, कॉन्क्रीट फ्लोरिंग, ब्रिक फ्लोरिंग. ब्रिक फ्लोरिंग जनरली आपण ग्राउंडवर वगैरे म्हणतो बघ, सर्व मी लिहून ठेवलंय. काय आहे बाबा त्याचं वैशिष्ट्य, काय चीप आहे, इझी टू कन्स्ट्रक्ट. यस, यांच्यापेक्षा हे इझी, हे सर्वात इझी आहे मड फ्लोरिंग. त्यानंतर याचं आहे टिपिकली युज इन गोडाऊन. खरी गोष्ट आहे, गोडाऊन मध्ये काय ग्रेनाइट आणि वुड फर्निशिंग थोडी करणार. स्टोरेज शेड, स्टोर वगैरे जिथं करायचंय, काही कांद्याचे चाळ असते ना बरेच शेतकऱ्यांचे वगैरे, तिथं या टाईपचे करतात. मग कॉन्क्रीट फ्लोरिंग हॉस्पिटल्स मध्ये करतात, जिथं जड आहे. जड कॉन्क्रीटचं काय बाबा, त्याचं शॉक ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटीच असते, तर तिचं हेवी टास्क आहे. तिथं कोणती फ्लोरिंग करतो आपण, कॉन्क्रीट फ्लोरिंग. ठीक आहे, असो. बघा, एकदा स्क्रीन पॉज करायची आणि वाचून घ्यायचं बाबांनो. परत एक डिस्क्लेमर देत आहे मी, एक एक गोष्ट तुम्हाला आता एक्सप्लेन करत गेलो तर हे युनिट, फक्त हेच युनिट जवळपास 1.5-2 तासाचं लेक्चर होऊन जाईल. आणि मग तुमचेही पुढचे लेक्चर मी आज करू शकणार नाही, कारण की आपल्याकडे आजचाच दिवस आहे ना. तेवढं समजदारीत घ्या. आणि लेक्चर आवडलं नाही आवडलं ते मला मेसेज करा, कमेंटच करायचं. बघा, फ्लोअर फिनिशेसचे हे जे मी आता तुम्हाला दाखवलं त्याच्यातले हे टाईप आहे. नॅचरल स्टोन्स हे आपले कोटा, मार्बल, ग्रेनाइट, कडपा, ट्री डायग्राम ही तुमच्यासाठी सर्व फोटो दिसता आहेत ना नीट. हो, दिसतच आहे स्क्रीनवर. ते मोझाईक वगैरे हे आपण जनरली वर लावतो, ते टेरेसला लीक नको व्हायला. पेवमेंट ब्लॉक तर हा, हे डॅडो आणि स्कर्टिंग हे वेगळे बाबा. हे दादो नाही, हा, नाही तर म्हणलं दादा दादू, तसं नाही. स्कर्टिंग घरात असते ती शेवटी लावलेली, खाली लावलेली, खाली लावलेली. ओके, बघा फ्लोरिंगचे टाईप साईडला झाले बघा. हा 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 हा, फोटोही टाकण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक फ्लोरिंगचे इथं मी वैशिष्ट्य लिहिले, दिसत आहे का नाही आय डोंट नो. एक काम करेल, याचे व्हिज्युअल्स सांगतो मी आमच्या टीमला, हे एडिटिंग मध्ये टाकून द्या बाबांनो याच्यावर, तर तुम्हाला वाचायला बरं राहील. पॉज करायची आणि वाचून घ्यायचं. आणि जी मी नोट्स आता बोललो पीडीएफ, ती जास्त महत्वाची. ते नोट्स हे, म्हणजे ते नोट्स तू वाचशील तर ते रट्टा मारण्यासारखं होईल. त्यातलंच मटेरियल हे. ओके, म्हणजे यातलं त्यात, यातलं त्यात, त्यातलं यात. त्याचं तुझे व्हिज्युअलाइज पाहिलेलं राहिलं तर लवकर लवकर थिअरी आठवेल. स्पेलिंग मिस्टेक नको करू रे माझ्या छकुला छकुली, नको करू. हे बघ, फ्लोरिंगचे सर्व हे. आता हा क्वेश्चन आलेला आहे, लेईंग प्रोसिजर. लेईंग प्रोसिजर म्हणजे काय, जे फ्लोरिंग असतं याला जेव्हा आपण फ्लोअर बसवतो बाबा, तर त्याची पद्धत काय आहे, ग्राउंड प्रिपरेशन करायची वगैरे वगैरे, लेईंग ही प्रोसिजर आहे. नंतर हे काय ते पेवमेंट ब्लॉक्स स्ट्रक्चर आहे. हा, पुढं वुडन फ्लोरिंग. वुडन फ्लोरिंग ही ऑडिटोरियमला राहते बिकॉज ऑफ इट्स शॉक ऍब्सॉर्प्शन. स्कर्टिंग अँड डॅडो, बघ बोललो मी एवढ्यात. तर फ्लोरिंगच्या अगदी खाली तळाला जो छोटासा पार्ट राहतो त्याला आपण स्कर्टिंग म्हणतो. प्लेसमेंट रन डिरेक्टली अलॉंग द बॉर्डर बिटवीन इंटेरियर वॉल अँड द फ्लोर. हा, हे पण महत्वाचं, इंटेरियर एक्सटेरियर. बऱ्याच जणांना मराठीचा शब्द, इंग्लिश मधले शब्द मराठीत समजत नाही. इंटेरियर म्हणजे मधल्या या भिंती, आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या. ते प्लास्टरिंग वगैरे त्याचंही लिहिताना नीट लिहायचं. तुम्हाला गोष्टी माहिती आहे, फक्त ते इंग्लिश मध्ये लिहायचे हे तुम्हाला कळत नाही, तर ते थोडंसं नीट या इमेजेसला पाहून समजेल. आणि डॅडो वगैरे ते जरा जनरली बाथरूम वगैरे मध्ये राहत. हा. एवढ्यात बोललो ना मी.
लाइंग फ्लोर. ठीक आहे. अगोदर काय करणार, स्पिरिट लेवल किंवा मर्क्युरी लेवल, स्पिरिट लेवल और मर्क्युरी लेवल याचा यूज करतो वगैरे. मग ते लेवलिंग सपाट आहे की नाही त्याला टेपरिंग करावं लागतं, थोडा उतार द्यावा लागतो. टेपर म्हणजे थोडंसं उतार देणे, स्लोप द्यावा लागतो ना, स्लोपली किंवा टेपर दोघांपैकी कोणता तरी शब्द द्यावा लागतो बाबा. बरं त्या स्लोपचाही रेशिओ आहे आपल्याकडे बघ, 1:120, 1:120 किंवा 1:240. आणि इंटरनलला वेगळा आहे, बाथरूमला वेगळा आहे. बाथरूमला जरा जास्त स्लोप द्यावा लागतो. तुमच्या घरात बाथरूम असेल, पाणी लवकर निघून जायला, जर ते पाणी लवकर निघून जात नसेल तर तुम्ही असं म्हणणार ना की अरे पाणी जातच नाही, काय फायदा आहे स्लोप नाही दिला. तर बघ बाबा, आता दुसऱ्याला ब्लेम करण्याआधी तू शिकून घे बाथरूमचं स्लोप. नंतर हे वगैरे वगैरे आहे. पॉलिशिंग कशी द्यायची, याची किती दिवस गॅप ठेवावा लागतो, 3 दिवस आहे. मग लाईमस्टोनचं आहे का कॉन्क्रीटचं आहे, कॉन्क्रीटला जरा जास्त दिवस लागतात. इथं फ्लोरिंगला म्हण काय प्लास्टरिंगला म्हण. लाईमस्टोन म्हणजे चुना, काता चुना. तर चुना हा जरा लवकर हे होतो, सिमेंटला जरा वेळ लागतो. मग याच्यात एक क्युरिंग कन्सेप्ट आहे, CURING. क्युअर म्हणजे आता जखम झाली क्युअर होणे, बरं होणे, तशा अर्थाचा नाही एकदम. पण हे जे सिमेंट, हे जे स्ट्रक्चर असतं हे सुद्धा बरं होऊ द्यावं लागतं आपल्याला. पाणी मारतो वगैरे, माहितीच आहे तुम्हाला, कन्स्ट्रक्शन साईटवर पाणी वगैरे टाकतो तर त्याला काही कालांतराने ते व्यवस्थित होतं, त्याला क्युरिंग टाइम असं म्हणतात. हा हे काय क्युरिंग. ठीक आहे. हाय, वाच बाबा वाच, मजा मार. दर ओके, हा तो क्वेश्चन 2 मार्क्स, 2 मार्क्स. वाय वुडन फ्लोर्स इन ऑडिटोरियम अँड वाय फ्लॅट रूफ, सॉरी, वाय फ्लॅट रूफ फॉर मल्टी स्टोरी बिल्डिंग. एका बहुमजली इमारतसाठी जे रूफ असतं, बरं रूफचे आपल्याकडे टाईप आहे, इन्क्लाइंड रूफ, डोम शेप रूट, डोम असतो ना, लग्न समारंभात गेला तर तिथं ते जनरली फायबरचं असतं, पत्र्याचं असतं, डोम शेप असतो. नंतर पत्र्याचे असे तर जनरली हिमालयात वरच्या साईडला राहतो जिथं स्नोफॉल होतो, लवकर स्नो निघून जाण्यासाठी. आणि फ्लॅट फ्लोअर आपल्या महाराष्ट्रात जास्त करून हे, हा हे कोकणात पण आहे आपल्याकडे, पाऊस जास्त पडतो तर निघून जायला हवं. कौलारू ते पण आहे ना बाबा याच युनिटमध्ये. असो, तर याच्यात फ्लॅट फ्लोअर का, सॉरी फ्लॅट रूफ का ठेवतात यामध्ये. हाय, साधी गोष्ट आहे. जर या तुला मल्टी स्टोरी बहुमजली इमारत बनवायची तर असं रूफ ठेवल्यावर कसं काय त्यावर बनणार, मग मनुष्य कसं काय राहतील. हे कळतंय ना साधा सेन्स. हेच फक्त मराठीत इमॅजिन कर आणि इंग्लिश मध्ये लिही. बरं एक गोष्ट, हे जे आपलं इन्क्लाइंड रूफ म्हणजे पीच रूफ म्हणतात त्याला, पीच रूफ. ये पिच, ऑड ईडी पण पुढे पण बोलताना पिच म्हणतात. पिच मीन्स इन्क्लाइंड रूफ. हे फक्त तळघराला ठेवतात, ग्राउंड फ्लोअरला. वरच्या सर्वांना फ्लॅट फ्लोअरच ठेवावा, फ्लोअर म्हणतोय, फ्लॅट रूफ, सॉरी फ्लॅट रूफ. फ्लॅट रूफ ठेवावा लागतो का, आता त्याचं रिझन तू वाच बाबा. इतकं सोपं आता सांगत बसलो तर किती वेळ जायचा हो. आणि वुडचं ऑडिटोरियम मध्ये वुडचंच का फ्लोरिंग ठेवतात, याच्या मागचे 2 शब्द नीट लक्षात ठेवायचे. एक पहिला आहे साऊंड ऍब्झॉर्प्शन कपॅसिटी, वूडची साऊंड ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी चांगली आहे. आणि दुसरा शब्द लक्षात ठेवायचा आहे इको. इको त्यालाच एक सिनोनिम शब्द आहे रिबर्वेशन. म्हणजे इको म्हणजे काय, जर इथून कोणी भाषण देत असलं तर तो आवाज घुमून आपल्याला परत येऊ शकतो. रिबर्वेशन तीच कन्सेप्ट आहे. मग याच्यासाठी काय केलं जातं बाबा, असं मटेरियल वापर, ऑफकोर्स वूड आहे, जे काय करेल साऊंड ऍब्झॉर्ब करेल. म्हणून वूडची फ्लोरिंग वगैरे वगैरे आपण ऑडिटोरियम मध्ये सिलेक्ट करतो. फिगर कुठं काढायची आवश्यकता नाही, फक्त रिझन छान लिहायचंय. आता 2 मार्कला 2 ओळी नको लिहू, जरा पॉइंट वाईज लिहिजो. मी जे शब्द बोललो हे, याचं सुद्धा हे का नाही यूज करत ते लिहायचं. पिच, पिच रूफ, फ्लॅट रूफच का, कारण की वर आणखी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं राहतं, सिम्पल रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट, थर्ड पॉइंट याच्यात असंही मेन्शन करायचा, पिच रूफ कुठं करतो बाबा, ओनली फॉर द बेसमेंट, ग्राउंड फ्लोअरला, तिथं पिच रूफ चालू शकतो. हा हा, ह्या तेच आहे बाबा, हे टाईल्स आपल्या फ्लोरिंगचे, त्याचे एकेकाचे हे करून दिलेले मी, डिफरन्स वगैरे कोणाचा काय कुठं यूज आहे. कदाचित 2 मार्क्सला हे नोट्स मध्ये नाही, कधी 2 मार्क्सला याच्यातला काही क्वेश्चन आला सांगताना 4 मार्क्सला येऊ शकतो. असे नावं देतील आणि सांग बाबा याचं मटेरियल कोणतं आहे, लाईमस्टोन आहे का नॅचरल स्टोन आहे,
कुठं लोकेशन आहे, कोण राजस्थानला मिळतं, कुठलं आंध्र प्रदेशला मिळतं, कुठलं महाराष्ट्रात मिळतं, हे तुला माहित हवं तर ते लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. पॉइंटिंग, आता बघा, पेंटिंग वेगळं आहे आणि पॉइंटिंग वेगळं आहे. ओ ए टाकलं तर पेंटिंग होईल. आणि या पॉइंटिंग वर 2 एक वेळा क्वेश्चन आलाय 4 मार्क्सला. हे फिगर पण तुला दिसत आहेच, दिसतेच आहे. खुश. पॉइंटिंग म्हणजे काय मराठीत सांगून देतो बाबांनो. जे सांधे, मराठीत सांधा म्हणतात त्याला. आता इंजिनियरला तू रावसाहेब बनला, रावसाहेब आणि गेला साईटवर, तर त्या कामगार जे ज्यांच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री नाहीये, डिप्लोमाची नाही, त्यांना जमतंय आणि तुला येणार नाही, तर तुझं हे होईल ना. मग तेव्हा समजेल माझं सांगितलेलं की मी फक्त पासिंग पुरताच अभ्यास केला. धनुष सर सांगायचे सर्व अभ्यास कर तर मान सन्मान वाढेल, हे वाढेल, भरपूर अभ्यास कर. ठीक आहे, असू दे. बघ आता पुढच्या सेमला तरी चुकी नको करू. आता हे जे खाच खळगे राहता याला मराठीत सांधा म्हणतात, सांधा. तर यातलं मोर्टार म्हणजे जे सिमेंटचं मिक्सचर, वाळू रेतीचे जे मिक्सचर आहे, किंवा लाईमस्टोन चुन्याचं, हे व्यवस्थित भरणे, जुनं कुठं खड्डा वड्डा पडू न देणे, या प्रोसेसला म्हणतो पॉइंटिंग. द प्रिसाइज प्रोसेस ऑफ कम्प्लिटिंग अँड फिनिशिंग द मोर्टार जॉइंट्स इन द ब्रिक ऑर स्टोन वॉल. स्टोन मॅसोनरी कन्स्ट्रक्शन, मॅसोनरी कन्स्ट्रक्शन म्हणजे आपलं बांधकाम. तर दगडाचं बांधकाम राहू दे किंवा विटांचं, हे दोनच प्रकारचे जनरल आहे. तर याच्यातले जे ही जे आहे जॉईंट, याला काय करायचं बाबा, कम्प्लीट आणि फिनिशिंग देणे, याला म्हणतात पॉइंटिंग. आता याचे काही प्रकार आहे आणि याची प्रोसिजर आहे, नीट बघ. व्हॉट डू यू मीन बाय पॉइंटिंग? डेफिनेशन. फिगर याशी नको काढू, 2 डायमेन्शनल साईडने तुला काढता आली तर काढतो, काढू नाही आले तर बरं राहील. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पॉइंटिंगची गरज काय. थर्ड वन, पॉइंटिंगचे टाइप्स काय, त्यात तर फिगर लागेल बाबा, व्ही ग्रू वगैरे आता सांगतो बेड पॉइंटिंग. आणि फोर्थ वन इज पॉइंटिंगची प्रोसिजर काय. प्रोसिजरच आलेली मागच्या वर्षी नोट्स मध्ये आहे आपल्या, बघितत आहेत सर्व, परत बघ. हे बघ, नेसेसिटी ऑफ पॉइंटिंग, पॉइंटिंगची गरज काय बाबा. आता तुलाही कळतंय, जर ते भिंतीमध्ये ते खड्डे वगैरे राहिले, नीट सिमेंट भरलेले नाही, तर काय होईल, पाणी येईल, आणखीच खड्डा आरपारच येतं, ते पाल उंदीर वगैरे सर्व मध्ये येतील ना. ओके. सील्स वॉइड, वॉइड म्हणजे काय, पोकळ, हे छिद्र वगैरे बुजण्याचं काम पॉइंटिंग करतं. मग असे पॉइंट लिहायचे, पॉइंट लिहायचे म्हणजे आपले लिहिण्याच्या बाबतीत पॉइंट बोलताय शब्द मी, पॉइंटिंगच्या बाबतीत नाही. आणि त्याच्या खाली सर्व शब्द लिहायचे त्याचे. ठीक आहे. दिसतच मी बोलतोय ना, व्हिज्युअल येत आहे टीव्हीवर बोलतो, स्क्रीनवर पाहून घे. रिड्युसेस मेंटेनन्स. यस, जर तू पॉइंटिंग नाही केलं तर मेंटेनन्स वाढेल, तुझा खर्च, प्रॉब्लेम होईल. स्ट्रेंथन दी बॉन्ड, करेक्ट आहे. 2 विटांमधला, ब्रिक्स मधला किंवा स्टोन मधला बॉन्ड तुला मजबूत करायचा आहे, तर दोघांमध्ये काहीतरी ऍडहेसिव्ह टाकावं लागेल. आता आपण फेविकॉल तर टाकू नाही शकत ना बाळा, म्हणून आपण हे टाकू. इनहॅन्सेस एस्थेटिक, करेक्ट गोष्ट. एस्थेटिक या शब्दाचा अर्थ आहे दिसणार. तू एखादी भिंत पाहतोय, तिच्यात ते आता हे मी दाखवलंच, हे असं खराब आहे, कुठं मध्येच खड्डा पडलाय, कुठं हे, त्याला एस्थेटिकली करेक्ट नाही म्हणणार, खराब आहे. तू छान ड्रेस घेतलाय पण त्यामध्येच कुठेतरी फाटलेला आहे, बटन तुटलेलं आहे, ते एस्थेटिकली रॉंग आहे. एस्थेटिक याचा अर्थ काय, बाहेरून ज्या गोष्टीचं सौंदर्य दिसतं त्याला एस्थेटिक म्हणतो. आणि त्याला हाताळताना काही आपल्याला माणसांना काही इजा होणार नाही वगैरे, त्याला अर्गोनॉमिक म्हणतो, अर्गोनॉमिक एस्थेटिक. एकच प्रकारचे रेफ्रिजरेटर आहे दुकानात, सर्व सेम कपॅसिटी, सेम कुलिंग आहे, पण तू कोणतं सिलेक्ट करतो, जे बाहेरून छान दिसतंय, कलर ज्याचा छान आहे, हे म्हणजे काय झालं, एस्थेटिक. होय, देवा रे देवा. तर 4 पॉईंट लक्षात ठेव. नेसेसिटी ऑफ पॉइंटिंग भरूनच येतो. ओके, हे पॉइंटिंगचे टाइप आहे बघ, या फिगर जनरल आहे, ये देखिए, फ्लश पॉइंटिंग, रिसेस पॉइंटिंग, स्ट्रक जॉइंट पॉइंटिंग, वेदर जॉइंट पॉइंटिंग. वेदर जॉइंट म्हणजे जिथून बाबा वेदर जिथं जबरदस्त वाहून जायला हवं तशा ठिकाणी. स्ट्रट पॉइंटिंग हे जनरली ड्रेनेज सिस्टीम मध्ये यूज करतो. आणि हे तर आपलं, हे जरा हॉटेल वगैरे मध्ये दिसेल, जिथं ज्यांना एकदम जँकी टँकी पाहिजे ते सर्वात जास्त स्ट्रेंथ याची राहते. ही आपल्या सर्वांच्या घरामध्ये जवळपास ही असते, फ्लश पॉइंटिंग ही सर्वात जास्त यूज होते. नेक्स्ट, व्ही ग्रूव पॉइंटिंग. हे जे मधले खाचे ना, त्याच्यात व्ही ग्रूव दिले जातात. म्हणजे अगोदर सिमेंट लावणार, नंतर व्ही, असं व्ही कलरचा जो इन्स्ट्रुमेंट आहे
त्याच्याने ते फिरवलं का व्ही कलरची खाच पडते, कलर म्हणतो सॉरी, व्ही आकाराची खाच पडते इथं. मला कलर दिसतं मग. बरं, टग पॉइंटिंग याच्यामध्ये जरा ही बघा स्पेशल असा लाईमस्टोन भरला जातो. त्याची विड्थ आणि त्याचे थिकनेस हे शब्द लक्षात ठेवायचे आणि जाऊ द्यायचे बाबा. मटेरियल बघ, लाईम पुटी फिचरिंग अ प्रोजेक्शन, हे प्रोजेक्शन आहे बाहेर आलेल्याला प्रोजेक्शन म्हणतो किंवा प्रोट्रुजन पण म्हणतात, प्रोजेक्शन और प्रोट्रुजन. आणि लास्ट वन इज बीडेड पॉइंटिंग, हे बाहेरून. आता अशी फिगर काढायची एक्झामला तुला, नाही बाळा फिगर तर काढावी लागेल. बघ आता ती बीडेड पॉइंटिंगची साईड व्ह्यू काढायचा इकडनं, ड्रॉइंगचे माणसं आहोत आपण. अशी भिंत काढायची बाबा, मस्त मस्त विटा लहानपणी केल्या ना आपण, हे छान छान काम असं आणि असं थोडस दाखवलंय. झालं बीड. आता व्ही ग्रू दाखवायचंय तर कसं दाखवणार हो? हा हा हा, अशी भिंत दाखवायची. हा हा हा, इथून विटा, हे व्ही ग्रू दाखवायचं. जे छान मस्त मोठी फिगर का, एवढी मोठी पण नको काढू. चेक करणारा समजून जाईल याला काही येतच नाही ना, भरून आणा व्यवस्थित काढજો. छोटी नको काढू, थोडं मस्त त्याच्या खाली त्याचे पॉइंट डिस्क्रिप्शन लिहून द्या. मी जे लेक्चर घेतो ना येणारच आहे उद्याच्या पेपरला काहीतरी, ठीक आहे. हा बघ, हीच प्रोसिजर म्हणत होतो मी, स्टँडर्ड प्रोसिजर ऑफ पॉइंटिंग. बघ फोटो पाहून घे, हे नुसता रट्टाच मारला असेल कदाचित तू किंवा नाही, पण हे पॉइंट आहे आपल्या नोट्स मध्ये सर्व व्यवस्थित टाकलंय. पण ही जर फिगर लक्षात ठेवली, इमेज फिगर काढायची नाही एक्झामला, याचे जस्ट तुला पॉइंट लिहायचे. हे बघ, पण तू जर ही इमेज लक्षात ठेवली तर तुझी प्रोसिजर लक्षात राहील मराठीत. पण तुला इंग्लिश मध्ये छापण्यासाठी थोडं वाचावं लागेल, एकदा तरी लिहून काढावं लागेल. माझा एक प्रेमळ सल्ला आहे, पवित्र सल्ला म्हणेन, जर आतापर्यंत काहीच केलेलं नाही बाबा, हे 5च्या 5 युनिट तू आजच धरतोय, आता उद्या एक्झाम नाही होणार रे 5च्या 5 युनिट आजच्या आज, तू 3 वर फोकस कर, कोणतेही 3 युनिट, आणि त्यांना एकदम व्यवस्थित करून टाक. फुल वारंवार लिहून प्रॅक्टिस कर. मग आता उरलेले जे 2 युनिट आहे, मग सर त्याचं काही नको लिहू का एक्झामला, असं नको करू. हे जे 3 युनिट आहे ना, त्यातलंच मटेरियल त्याच्यातही लिहून येतो, पण पेपर रिकामा नको सोडू. रिकामा पेपर सोडशील तर फेल होशील, भरून येशील तर पास होण्याचे चान्सेस वाढतील तुझे. आणि मग मला सांग रिझल्ट लागले, पण लिहून व्यवस्थित आहे, लिहिता पण यायला हवं थोडंफार. मी जे बोलतोय ते कटू सत्य आहे मित्रांनो, उगाच कावर गोड बोलून तुम्हाला हे करू. बघा रेकिंग म्हणजे काय, हे थोडी घाण वगैरे काढायची, ब्रश मारायचा, कॉम करायचा, चालू द्यायचं बाबा. क्लिनिंग, वेटिंग, फिलिंग. फिलिंग म्हणजे आपलं तेच मोर्टार किंवा लाईमस्टोन सोना लावतायत त्याच्यात, प्रेसिंग आणि स्क्रॅपिंग याला दाबावं लागतं, आणि वरचं जे एक्सेस आलेलं आहे त्याला काढून टाकायचं. आणि लास्ट वन इज क्युरिंग, सांगितलं जातं थोड्या वेळापूर्वी, पाणी वगैरे टाकायचं. लाईमस्टोनला 4 days लागतात आणि तुझे सिमेंटला तर 10 दिवस लागतात. पण आयडियल केसमध्ये हे 28 days इथं लिहायचं राहिलं माझं. आयडियल केसमध्ये क्युरिंगसाठी 28 दिवस सांगितले गेलेले आहे. ओके, सिलेबस मध्ये आहे, मागच्या स्कीमला आलेला आहे हा क्वेश्चन, केला नाही आलाय. पण डू रिमेंबर डिफरन्स बिटवीन प्लास्टरिंग आणि पॉइंटिंग. प्लास्टरिंग आता सांगतोय मी, पॉइंटिंग आता सांगितलंच गेलं. प्लास्टरिंग म्हणजे भिंतला छाबणे, हा, आणि पॉइंटिंग आता झालंच, त्यांच्यातला डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. ओके, पेंटिंग. आता पॉइंटिंग नंतर पेंटिंग हा सोपा टॉपिक आहे. पेंटिंग आपल्याला सर्वांना लहानपणापासून माहितीच आहे बाबा, काय करतो काय नाही. कलर लावण्याचं काम, मग का भिंतीनाच लावतो का, नाही, वूड लाकडालाही लावला जातो, मेटललाही लावला जातो. प्रत्येकासाठी वेगवेगळे आपले कन्सिडरेशन आहे, रिक्वायरमेंट आहे, त्यानुसार लावतो. असं नाही की कुठेही लावायचंय. बरं, त्याच्या नेसेसिटीज काय, प्रोटेक्शन, यस करेक्ट आहे. पेंटिंग कशासाठी करतो, तुझ्या इथं तुझं कंपाऊंड असेल घरी किंवा लोखंडी दरवाजा असेल, डोर स्टीलचा आहे, तर त्याला पेंट का करतो, टू अवॉइड द करोजन. सर्वात पहिलं कारण हेच आहे, करोजन, गंज लागतो म्हणून पेंट केला जातोय. गंज लागला नसतं तर केलाही नसतं बऱ्याच जणांनी, ठीक आहे. तर एस्थेटिक एवढ्यात बोललोच, कलर छान दिसतं, कलर मारलेलं, कलर लावलेलं घर छान दिसतं एस्थेटिकली, हे एक कारण आहे. प्रोटेक्शन आहे, प्रिव्हेन्शन, हे दिसतं जे फोटोमध्ये बाबा, करोजन वगैरे. इन्व्हायरमेंट, आता तुझ्या घराला जर बाहेरून व्हाईट कलर लावलाय तर ते ह्या एवढ्या भयंकर तापमान, आता तर तुम्ही हीटवेव्हचा अनुभव घेताच आहे, पूर्ण भारतातच सुरू आहे, तर ते हीट होणार नाही. नेमकं तुझं ब्लॅक कलर लावून ठेवलाय घराबाहेर, तर काय होईल ते तुला समजतंय, तो ऍब्झॉर्ब करेल आणि डबलच हीट होईल घर. ओके,
बघ, पेंटिंग इज द प्रॅक्टिस ऑफ अप्लाइंग पेंट, पिगमेंट, कलर और अदर मीडियम टू सपोर्ट बेस कॉमनली थ्रू ब्रश. ओके, हे पेंटचे ऍप्लिकेशन आहे. कुठं कोणता पेंट वापरला जातो नीट बघायचंय. आता प्लास्टिक पेंट कुठं वापरतो, जिथं हाय एस्थेटिक कन्सिडरेशन आहे, हाय कॉर्पोरेट ऑफिस वगैरे, तिथं आपण हे यूज करतो. ऑडिटोरियम आहे, प्लास्टिक कलर कलरचे टाईप आहे बरं का. ऐन वेळेला नाही केलंय तर जाऊ दे, पण हे नाव एक पीस लक्षात ठेव. कुठंतरी टोके तरी उद्या मारता यायला हवे तुला, लिहिता यायला हवे. हे इमेजेस माझ्या मते हेल्प करतील तुला. ओके, हा क्वेश्चन बघा एक्झामला आलेला आहे. ऍप्लिकेशन ऑफ पेंटिंग. ऍप्लिकेशन म्हणजे अप्लाय कसा केला जातो पेंट. एक काम कर, सिलेबस राहू असू दे, तू जनरल आहे रे. पेंट कसा अप्लाय म्हणजे पेंटची प्रोसिजर काय बाबा पेंटिंग करण्याची. एक साधा विचार कर, ओल्या भिंतींना पेंट करता का? नो. ओली भिंत राहू दे का ओलं मेटल राहू दे का लाकूड राहू दे, पेंट कोणीच करत नाही. मग पहिली स्टेप काय, टू मेक इन्श्युअर, अशी खात्री करायची की भिंत म्हणजेच त्याच्यावरचं प्लास्टरवरच होणार ना पेंट, हे ड्राय आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यात काही होल्स आहेत का, तर नाही चालणार ना मग आपल्याला. मग ते होल्स सेकंड स्टेप मध्ये काय करणार, ते होलला बुजणार बाबा, करेक्ट करणार. थर्ड स्टेप मध्ये काय करणार, त्यात पुटी भरतो आपण, वॉल पुटी वगैरे, पीओपी लावणार, त्याला चिकन करणं गुळगुळीत मस्त. आणि म्हणजे त्याला एक कोट देणार, कोट म्हणतो त्याला, कोट, सीओएटी, कोटिंग देणार. आणि मग फोर्थ स्टेपला काय करणार, रगड बाबा पेंट, ब्रशने रगड. आता तर रोलर आहे, रोलरने रगडतात, रोलर. बघ बाबा, प्लास्टर. प्लास्टर, प्लास्टर कशासाठी करतो, फक्त स्टोन वॉल असू दे, मॅसोनरी कन्स्ट्रक्शन, दगडाचं असू दे, ब्रिक्सचं असू दे, त्याला प्रोटेक्शन तर करावं लागेल ना. असंच प्लास्टरिंग करावं लागेल प्रोटेक्शनसाठी. प्लास्टरिंगची डेफिनेशन, प्रोसेस ऑफ कव्हरिंग रफ वॉल अँड अनइवन सरफेस. एकदम काही परपेंडिक्युलर 90 डिग्री तर सर्व राहत नाही. विथ अ प्लास्टिक मटेरियल, लाईम और सिमेंट, कॉन्क्रीट अँड सँड विथ वॉटर. ऑफकोर्स इथं प्राईम आहे त्याच्यात टाकायचे, टू प्रोटेक्ट अँड ब्युटिफाय. हो, ब्युटिफिकेशन पण होतं ना त्याचं, प्रोटेक्शन तर मिळतंच, पण चांगलंही दिसतं प्लास्टर केलेलं. मग प्लास्टर का एकदा केलं आणि परत तीच कोटिंग फायनल असते का? नो. हेच तुला माहित पाहिजे की फर्स्ट कोटला काय करतायत, सेकंड कोटला काय करतात, थर्ड कोट, इव्हन फोर्थ कोट पण करतात. मग नेमकं कसलं करतात, सिमेंटचंच करतात का? नाही, लाईमचंही करतात. आणखी पीओपी, प्लास्टर ऑफ पॅरिस, नीटली लिहिजो स्पेलिंग. पीओपी माहित असतं तुला, पण प्लास्टर ऑफ पॅरिस ते माहित नाही, त्याचं करतात. हे माहित असायला हवं. ठीक आहे, आणि कशासाठी करतात बघ, हे त्याचे पॉइंट्स आहे. रिक्वायरमेंट, गुड प्लास्टर रिक्वायरमेंट. परत ते चाले जे पेंटिंगचे होते ते, इन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्शन आहे, हार्ड आहे, ड्युरेबल आहे वगैरे वगैरे, वाचून घे बाबा तर. हा, कसलं प्लास्टरिंग करता, सिमेंट मोर्टार, मड मोर्टार, लाईम मोर्टार. मटेरियल आहे त्याचे. बापरे, लेक्चर तर बरंच मोठं होऊन चाललं. हा, सिंगल कोट प्लास्टर, डबल कोट, हे नीरू कोट पण आहे, कुठे गेलं हे फोर्थ वन. रफ फिनिश, प्लास्टर ऑफ पॅरिस. बरं स्टेप आहे बरं का, तू पॉइंट वाईज वाचतो. हे बघ, डायग्राम दिसतच असेल कसं छान काढलेले. फर्स्ट स्टेपला हे राहतं, सेकंड स्टेपला हे होतं, त्याच्यावर दुसरा कोट दिला जातो, थर्ड याला थोडं रफ ठेवलं जातं का, कारण की पुढचा कोट त्याच्यावर चांगल्या प्रकारे चिपकायला हवा. कुठे गेलं रे 4 नंबर, नीरू फिनिशिंग. आणि त्यावर आखरी आजकाल लेटेस्ट ट्रेंड मध्ये ते म्हणजे पीओपी दिलं जातं, प्लास्टर ऑफ पॅरिस, चुनखडी वगैरे. तुम्ही जिप्सम ऐकलं असेल शब्द, जिप्सम लावला जातो. जिप्सम मग काय आणखी आपल्या समोर, हा अरे बापरे, हे साहित्य बघ रे बाबा. हा, बस साईडला झालो मी, पाहिले का, हे सर्व माहिती आपल्याला. करणी याला म्हणतात सर, हा, करणी म्हणतात त्याला, हातोडा म्हणतात. अरे ते तुला मराठीत माहिती आहे, इंग्लिश मध्ये माहिती ठेव. आता हे पेडल मिक्सचर, कदाचित असाही क्वेश्चन येऊ शकतो की यांचे नावं देतील 2 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला आणि विचारतील याचं फंक्शन लिही. तर अवघ्या 1 किंवा 2 ओळीत त्याचं फंक्शन लिहायचंय. आणि नेमकं तू ते वस्तूच पाहिली नाही, पाहून असूनही तुला माहित नाही की याचं नाव तेच आहे. जसं की कुठे गेलं, प्लम बॉम्ब. हा, प्लम बॉब, बॉम्ब नाही, हा बॉब, प्लम बॉब. आता हे पाहिलेलं आहे तू, जड असतो लोखंडाचा,
प्रत्येक वर्करकडे असतो. ती भिंत काटकोनात सरळ येते का नाही ते चेक करतात, परपेंडिक्युलर येत आहे का नाही. आता तुला हे माहिती, पण त्याचं नाव प्लंबॉब आहे हेच माहित नाही, तू कसं काय लिहून येशील बाबा. गोष्ट ती तर याचं नाव वाच. आता जसं काय पॅडल मिक्सर आहे, स्लॅब टाकला जातो तेव्हा ते कॉन्क्रीट मिक्सचर वगैरे, कॉन्क्रीट इव्हनली मिक्स व्हायला हवं सँड सोबत, त्याच्यासाठी तो असतो आपला आयर्न पॅन आहे. बरं हे पण बघ, ट्रॉवेल कशासाठी, ह्या गोष्टी माहीत असतील ना तुला. हा वॉटर ब्रश, ब्रूम, फ्लोट. आता या फ्लोट मध्ये दोन टाईप राहतात, एक फोमचा असतो आणि एक वूडचा असतो. आता फ्लोट याला म्हणतात. आता हे कुठं यूज करणार तू, प्लास्टरिंगच्या इथं गुळगुळीतपणा करायला. तुला हे माहीत पडून गेलंय नाव तर सोपं होऊन जाईल आयुष्य. आणि खरंच सोपं वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक कर. स्ट्रक्चरल रेकिंग वगैरे वगैरे वाच बाबा. हा, हेच येते. प्लास्टरिंगच्या 4 कोटिंग दाखवल्या आहेत. आता जरा फास्ट घेतो मी. फर्स्ट कोट, सेकंड इनिशियल, नंतर हायड्रेशन मध्ये. हे प्लास्टिक जे प्लास्टरिंग करतो त्याचा हा इंटरनल प्लास्टर, एक्सटर्नल प्लास्टर, याचा रेशो असतो की त्यामध्ये किती पाणी टाकायचं आहे. एक पाटी, मराठीत म्हणतात ना, एक पाटी हे टाक, 4 पाटी पाणी टाक. तो तसा रेशो 1:6, 1:5. जसं की सिलिंग प्लास्टर आहे बघ, सिलिंग प्लास्टर साठी काय रेशो आहे, 1:3. सिलिंग आहे वरचं. ओके, आता तू ते करशील नेमकं प्रोसिजर प्लास्टरिंगचं. आणि नेमका क्वेश्चन आला 4 मार्क्सला, प्लास्टरिंगचे डिफेक्ट्स काय, एक्सप्लेन द डिफेक्ट्स फाउंड इन अ प्लास्टरिंग. तर तुला हे माहित हवं. आता ह्या फिगर तुझ्या बुक मध्ये नाही. आता मी या फिगर तुला डायग्राम दाखवून देतोय, तर तुझ्या लक्षात राहील इमेजेस, मग याच्यावरनं तू बरोबर ते इंग्लिश लिहून येशील. जसं ब्लिस्टरिंग म्हणजे काय, बुडबुड येतात बाबा बऱ्याच वेळा याच्यातनं निघतात. नंतर पिलिंग म्हणजे काय, आता आपण पील करतो, केळी खाता तर पील ऑफ करतो म्हणजे काढतो. किंवा ऍपल खातोय, बटाटा आहे, त्याचं स्किन कातडीवरची काढणे म्हणजे पील काढणे, पिलिंग म्हणतात. मग तोच अर्थाने इथं आहे. पील म्हणजे काय, पोपडा निघणे भिंतीवरचा, पापुद्रा निघणे. फक्त तू नेट लिहून येतो, मराठीत नको लिहू काही. पॉपिंग म्हणजे खड्डा वगैरे पडणे, फ्लॅकिंग बघितलेल्या गोष्टी आहे तुम्ही, पण तुम्हाला नाव माहित नाही. हे बघा, क्रॅकिंग तर माहिती, हे तर घर घर की बात. हा, आणि एफ्लोरसन्स. हा 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 हा, झालं बाबा, वाचून घे बाबा. आता तू म्हणशील सर एकाच लेक्चर मध्ये आम्हाला सर्व सांगा, वा रे देवा वा. बरं, हे शेवटचं एस्थेटिकचं होतं. ओके, आणि अशा प्रकारे हे लेक्चर झालंय. टाटा बाबा.